खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो. हात तुझा खे हाती, तुझ तुझा रे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे. टाक काळावर माती, नशीब कोरून हाती, पाऊल घे जिंकायचे रण सारे. काळ्या नभाचा तू ध्रुव तारा, पिऊन घेणे अंधार सारा. उठ रे चल रे उड रे झेप घे तू वाटून. माझं नाव कांचन आनंद किल्लारे, लेंडे रोड दत्तनगर मध्ये राहते मी. मला भरपूर त्रास होता पहिला, आणि मला सांधेवात आणि पित्त, परत ना सांधेवात त्याचा, पित्ताचा, मणक्याचा पण त्रास आहे, पोटग्याचा आणि मुळव्याधाचा पण त्रास आहे. आणि मला भरपूर प्रमाणात त्रास असल्यामुळे मी भरपूर इलाज केलेले. मग विट्यात पण सगळे दवाखाने वगैरे सगळे झालेले, पण कुठंच मला असा काय फरक जाणवला नाही. मी दवाखान्यात गेले ना, मला जास्तच व्हायचं, म्हणजे एकावरचा इलाज केला की दुसरं चालू व्हायचं, असं व्हायचं मला. मग ज्यावेळेस हे सर आले त्यावेळेस माझी म्हणजे फारच काय कंडिशन होती? आम्ही जेव्हा तुम्हाला पहिला लयच कंडिशन माझी बेकार होती. का बेकार म्हणजे नक्की काय तुम्हाला सांग? भरपूर त्रास होत होता मला त्यावेळेस, पण म्हणजे मला थंडीच्या दिवसात सांध्याचा भरपूर त्रास होतो, आणि त्यात मला मणक्याचा पण त्रास आहे ना, गुडघ्याचा त्रास, पित्त, डोकं चक्कर. नाही. तुम्ही कसे उभे राहायचे? कोण उभं करायचं? मला धरून उभं करत होती. त्यापर्यंत माझी कंडिशन झालेली, का तर मला साईड इफेक्ट गोळ्यांचा जास्त प्रमाणात व्हायला लागलेला, का तर माझे भरपूर प्रमाणात इंजेक्शन गोळ्या वगैरे दवाखान्यासारखं चालू असायचे. मला 8-15 दिवसाला तर चालू, आणि गोळ्या औषध इंजेक्शन चालू असायचे. त्याच्यामुळे मला त्याच्या साईड इफेक्टमुळे मला जास्तच त्रास व्हायला लागलेला, की असं की माझं शरीर असं साथ सोडायला लागले असं मला वाटायला लागलेलं. आणि मग मी परत आयुष्याचे पण गोळ्या औषध इंजेक्शन केली, पण त्यानं पण मला काय फरक असा जाणवला नाही, जेवढा आत्ता जाणवतोय इतक्यापर्यंत असं कधीच नाही जाणवला. मग मला 10,000चं औषध चालू होतं माझ्या महिन्याला. तर तुम्ही आल्यानंतर मग ती अचानक तुम्ही मला सांगितलं, आणि मला सरांनी थोडीफार माहिती दिली, पण माझा पण असा लगेच विश्वास नाही बसलेला. मग नंतर मी असा विचार केला की आता मी एवढं करते तरी मला काहीच फरक पडत नाही, किंवा मी आता माझ्या घरातली मला 10,000चं औषध चालू केलंय मी त्यांच्या मागे, तरी पण मला काही फरक पडत नाही. मग आता एका बाटलीनं आपलं काय होणार आहे, आपण घेऊन तरी बघावं काय होईल ते होईल. का तर मी ती म्हणजे पाकच शेवटच्या असं कंडिशन मध्ये असल्यासारखी झालेली. मग परत सरांनी ते औषध दिल्यापासून मला भरपूर प्रमाणात माझ्याकडे झाला, भरपूर प्रमाणात म्हणजे माझे सगळेच आजार असे भरपूर प्रमाणात कमी झाले. माझी शक्ती पण वाढली, मला काम करायचा उल्हास किंवा असं आशा वाढली. म्हणजे मला जी पहिला जे त्रास होता या सगळ्या त्रासातून थोड्या प्रमाणात म्हटलं तर मला मुक्ती भेटली, जगण्याची एक आशा निर्माण झाली माझ्या मनात. मग त्याच्यामुळे मी आता कंपनीत मी स्वतः पण आता माझं चालू आहे, आणि मी दुसऱ्यांना पण देऊ शकते, आणि मी जी त्रास सहन केला ते कुणी करू नये हीच अपेक्षा करते. माझा मुलगा 8 वर्षाचा आहे, आणि इतकं प्रमाणामध्ये तो बाहेरचं खातो ना, की अक्षरशः दिवसाला त्याला 50-60 रुपये म्हणजे कमीच असतात. फक्त 3रीला आहे मुलगा तो. मध्यंतरी सुट्टीमध्ये काय झालं की 3-4 दिवस ईदची वगैरे सुट्ट्या होत्या, आणि त्या 3-4 दिवसामध्ये तो घरामध्ये जेवलाच नाही. त्याने फक्त आणि फक्त कुरकुरे, बिस्किट, चॉकलेट्स असलेच खाल्ले. परिणाम असा झाला की सोमवारी, मंगळवारी संध्याकाळी रात्रीच्या 1 वाजता तो उठून नाचायला लागला पूर्णपणे, की माझ्या पोटामध्ये दगड झालेला आहे असा करायला लागला. आणि त्यामुळे समजलं नाही, दवाखान्यात नेलं, संध्याकाळच्या वेळेला डॉक्टर कोणीच नाही. शेवटी त्यांनी औषध दिलं होतं, ते आणल्यानंतर त्याला दिलं. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांच्याकडे घेऊन गेलो. डॉक्टरांच्याकडे घेऊन गेल्यानंतर डॉक्टर काय बोलले की त्याने बाहेरचं खाल्ल्यामुळे हे सगळं झालेलं आहे. डॉक्टरांनी अक्षरशः बिल किती करावं औषधांचं, फक्त 400 ते 500 रुपयाची एक बॉटल दिली होती, आणि ती 6 महिने कंटिन्यू, हफ्त्याला एक बॉटल संपणार होती. अशी 6 महिने कम्प्लिटली ती बॉटल ठेवायची म्हणून सांगितलं. चालेल, मी भैयांना फोन केला.
केला. म्हटलं असं असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. मग भैया काय बोलले की तुम्ही अमृत ज्यूस डायरेक्ट त्याला चालू करा. मी तेव्हापासून 5-5 ml त्याला अमृत ज्यूस चालू केला. तेव्हापासून अक्षरशः त्याचं पोट साफ व्हायला ते लागलं. आणि ती बॉटल त्यांनी दिली होती ते पोट साफ होण्याकरता दिली होती. ती 6 महिने करायची होती. आणि असं होत होतं की मला भीती याची होती की त्यामुळे त्याला त्या औषधाची सवय लागणार, की परत तो तेच मागणार. नंतर परत मग हे अमृत ज्यूस चालू केल्यामुळे ना की त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा व्हायला लागली. आणि तो आता जरा जरा बाहेरचं थोडंसं कमीच झालेलं आहे. आणि पोट पण आता त्याचं पूर्णपणे साफ होते. त्यामुळे लहान मुलांना तर हे गरजेचंच आहे देणं. विट्यात राहतोय आणि माझा कंस्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. आणि मला पित्ताचा भयंकर त्रास होता. म्हणजे त्या पित्ताच्या त्रासासाठी मी स्टार्च पॉलिशी उतरली होती. आणि मला हिम्स हॉस्पिटलला बॉडी हे करायसाठी जायचं होतं, पण वेळ भेटत नाही म्हणून मी तिकडं जाऊ शकलो नाही. आणि त्यात मला आमचे मित्र संजय भैया त्यांनी मला रेव्यांचा ज्यूस दिला आणि पित्ताचा त्रास बऱ्यापैकी कमी झाला आहे माझा. बऱ्यापैकी म्हणजे जळजळ वगैरे काही जाणवत नाही मला. किती बॉटल संपल्या तुमच्या? माझ्या 4. लोकांना तुम्ही काय सांगू शकता? गरज आहे? मी असं सांगितले भैयांना, जिथं लोकांना अडचण असतं तिथं मी मला सांगितलं आम्हाला प्रॉब्लेम आहे तर मी त्याला तिथं जाऊन भेटतो. थँक्यू सर. माझं नाव भास्कर गुरव बाळामीच आहे. तर आमचे संजूबाई आम्हाला मीटिंगमध्ये आमच्या सांगितलं की रिलायन्स अमृत ज्यूस मला वैयक्तिक फार फरक पडलेला आहे आणि आपल्या स्टाफमधील सगळ्यांनी घ्यावं. मग बाकीची काही तयारी काही झालेली नाही, पण मी पहिल्यांदा रिस्पॉन्स दिला आणि मी डायरेक्ट किटच घेतलं. का किट घेतलं तर एक आपला लीडर जो ठाम आत्मविश्वास सांगतो की मी स्वतः वापरलेला आहे आणि मला रिझल्ट चांगलेला आहे. कारण त्यांना मुळव्याधाचा त्रास जो झाला होता तो मी 24 तास त्यांच्या संघ असतो. कोणत्याही मीटिंगला गेलो तर मी 24 तास त्यांच्या संघ असतो. तर तो त्यांचा अनुभव मी बघितला, त्यांना रिझल्ट आलेला बघितला आणि मी डायरेक्ट सांगितलं भैया मला एक किटच द्या. आणि आता मी 3री बॉटल माझी कंटिन्यू चालू आहे. तर मी ह्या बॉटल माझा पोट साफ करायचं तक्रार होती एकदम. आता हे घेतल्यामुळे इतकं हलकं फुलकं आहे की सकाळी मी आवश्यक घेतो सकाळी आणि जरा थोडा व्यायाम पण चालू आहे. त्यामुळं इतकं फ्रेश वाटतं की आमचा दिवसभराचा ताण तणाव अजिबात जाणवत नाही. ऑफिसचा इतका ताण असतो पण आम्ही फ्रेश मध्ये आता सध्या काम होत आहे. त्यामुळे सर्वांना आता मी तर कळकळीची विनंती करतो की अमृत ज्यूस सर्वांना घ्यावं आणि सर्वांनी आपल्या घरातील वयस्कर पण लोकांना द्यावं हेच विनंती आहे. धन्यवाद. काळ्या नभाचा तू ध्रुव तारा पिऊन घेणे अंधार सारा उठ रे चल रे उड रे झेप घे वटुनी बळ सारे वाट पाहू दे काही दिशा तथा पायचं नाय लढत जा या सगळ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांचं टॅलेंट वाया जाऊ देता कामा नये. तोडून भीतीची बंधन तू घे धाव आज तुझ माहेरी कुशीत स्वप्नाला उरी घे पाखरा रे चल झेप तू घे जिद्दीची आसमान घेऊन ये घरी रे तुझीच बोली तुझीच गाथा तुझ्या यशाचा तूच विधाता उठ रे चल रे उड रे झेप घे कर निश्चय विण वाट वाहू दे नाही दिशा तथा पायचं नाय रे थांबायचं नाय रे थांबायचं नाय रे थांबायचं
आता आपल्याला आठवड्याला जे काय मटेरियल लागतं, अमृत ज्यूस म्हणा, इतर प्रोडक्ट सगळे मयूर सर निर्मिती. तर मयूर सर, सचिन सर, नितीन सर, विजय सर, आमची एक चर्चा होती की येणाऱ्या 3 महिन्यातला बिझनेस विट्याचा काय असेल, 2 महिन्यातला काय असेल किंवा 6 महिन्यातला काय असेल. आपलं पहिलं